केला भ्रष्टाचार. कोरोना काळामध्ये जो पीएम केअर फंड स्थापन केला गेला होता त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करा. या भाजपवाल्यांनी तेव्हा मुख्यमंत्री निधीला पैसे नव्हते दिले. महाराष्ट्रामधनं निवडून आलेले भाजपवाले त्यांनी दिले होते पीएम केअर फंडला पैसे. कोणाच्या मालकीचा फंड आहे तो? काय चाललंय त्या फंडामध्ये? आता किती पैसे त्याच्यामध्ये? कसा वाटप झाला त्याचा? द्या त्याचं उत्तर. पण आपण जे काय केलं त्याचं कौतुक तर सोडा. आता धारावी गिळायला निघालेले आहेत. मुलुंडमध्ये म्हणजे तुमच्या वेशीवरती त्या लोकांना आणणार आहेत तिकडे. मग धारावी जेव्हा कोरोनाची लढत होती तेव्हा देवेंद्र फडणवीस आले होते, अदानी आला होता, कुठेतरी कधीतरी त्यांना पाहिलं होतं. पण जेव्हा मी महाराष्ट्र वाचवत होतो, मुंबई वाचवत होतो, त्याच वेळेला उत्तर प्रदेशमध्ये गंगेत, भाजप शासित राज्यामध्ये गंगेत प्रेत वाहत होती. हिंदू मुस्लिम करताय ना, मग गंगेत वाहणारी प्रेत कोणाची होती? हिंदूंची होती का मुसलमानांची होती? गुजरातमध्ये मैदानामध्ये चिता जळत होत्या, कोणाच्या होत्या त्या? हिंदूंच्या होत्या का मुसलमानांच्या होत्या? का तुम्ही आमच्या या रोजच्या जीवनाच्या निवडणुकीमध्ये धर्म का आणतायत? भाषिक विष का कालवतात? सुरुवात त्यांनी केलेली आहे. शिवसेनेची आणि राजची आणि अर्थात पवार साहेबांची जर सत्ता आली तर अमुक अमुक महापौर होईल. मग आम्ही जेव्हा म्हटलं की मुंबई आणि आज ठाण्याचा सुद्धा महापौर मराठी होईल, मग हे म्हणायला लागले नाही महापौर हिंदू होईल. का हो? तुम्ही मराठी माणसाला हिंदू नाही मानत? आम्ही सांगतो ना, जे शिवसेना प्रमुख सांगायचे की देशामध्ये आम्ही हिंदू आहोत पण महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत. देशामध्ये आम्ही हिंदू आहोत पण गुजरातमध्ये आम्ही गुजराती आहोत. देशात आम्ही हिंदू आहोत, बंगालमध्ये बंगाली आहोत. प्रत्येक भाषेचा प्रांत आहे आणि त्या प्रांतामध्ये त्या भाषेचा मान हा राखला गेलाच पाहिजे. आम्ही आमच्या घरात आमच्या भाषेचा मान मागतो आहोत, तुमच्या घरात येऊन नाही मागत आहोत. आणि इतर राज्यामध्ये मला एक माणूस असा दाखवा, मराठी माणूस जो तिकडे जाऊन दादागिरी करतोय. आहे कोण? तिथे जाऊन तो बिल्डर झालाय आणि तिथल्याच माणसाला घर नाकारतायत, उभा चिरतील त्याला तिथल्या तिथे. आमचं भांडण फक्त न्याय हक्कासाठी आहे. आम्ही ही सगळी कोरोना काळामध्ये जी कामं केलेत याच्यामध्ये सर्व भाषिकांची, सर्व अगदी मुसलमान सुद्धा त्याच्यामध्ये होते, त्यांना सुद्धा उपचार केलेले आहेत. ख्रिश्चन सुद्धा होते, त्यांचे सुद्धा उपचार केलेत. गुजराती होते, उत्तर भारतीय होते, जैन होते, सगळेच होते, त्यांना सुद्धा उपचार करून आपण बरं करून घरी पाठवलेले आहे. जी कामं आपण ठाण्यात केली, मुंबईत केली, कोस्टल रोड केला, त्या कोस्टल रोडवरनं सगळेच जातात ना, सगळे धर्मीय जातात, सगळे भाषिक जातात. आणि विशेष म्हणजे तो कोस्टल रोड हा टोल फ्री आहे, गडकरींसारखा टोलवाला नाहीये तो. मुंबई गोवा रस्ता 200 वर्ष खड्डा पडणार नाही. अरे 200 वर्ष तो होणार की नाही हे आम्हाला कळत नाही अजून. किती वर्ष चालू आहे चालू आहे चालू आहे. ही निवडणूक ही ठाकरे बंधूंची नाहीये. आम्ही असे अनेक विजय सुद्धा मिरवलेले आहेत, पराभव पचवलेले आहेत. आजोबा जेव्हा लढत होते तेव्हा तर ते निवडणुका लढतच नव्हते. शिवसेना प्रमुखांनी कधी निवडणूक नाही लढवली. आमची तळमळ आहे ही तुमच्यासाठी आहे. आज संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण यांच्या झुंडशाही विरुद्ध आवाज उठवतोय? काय पडले आम्हाला गरज? पण आम्ही तुम्हाला बांधील आहोत, अदानी किंवा भाजपला बांधील नाही आहोत. आम्ही देशभक्त आहोत, आम्ही महाराष्ट्र भक्त आहोत, आम्ही मोदी भक्त किंवा भाजप भक्त नाही आहोत. होय, आम्ही दिला होता त्यांना पाठिंबा, पण फसगत झाली. मी मागेच म्हटलं की शिवसेनेची 25 वर्ष भाजपा सोबतच्या युतीमध्ये सडली, तेच आज मी पुन्हा बोलतोय. आणि आता तुमचे आयुष्य सडू नये म्हणून आम्ही एकत्र येऊन शिवशक्तीची निर्मिती केलेली आहे. आणि मला अभिमान आहे की सगळ्यांचा एक काळ असतो. काही वेळेला डोळ्यावरती पडदे असतात, काही वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे हा बरोबर आहे, नंतर कळतं अरे हा तर बरोबर नाही, हा तर भयानक आहे, बकासूर आहे, भस्मासूर आहे. मी तर वाट बघतोय गणेश नाईकजी, टांगा पलटा कराच.
आणि घोडे बेपत्ता नाही, हे घोडे नाहीयेत, हे खेचरे आहेत. भाजपवाल्यांची ओझी वाहणारी खेचरे आहेत. उद्या त्या बाजूच्या अंबरनाथ मध्ये काय केलं पाहिलं ना, यूज अँड थ्रो वापरलं आणि फेकून दिलं त्यांना. उद्या या मिंदेचं सुद्धा मुंबईत ठाण्यात सगळीकडे हेच करतील, यूज अँड थ्रो. कारण भाजप हा निर्गुण आहे. ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं, नाहीतर मोदी आज दिसले नसते, त्या शिवसेना प्रमुखांची शिवसेना हे खतम करायला निघालेत. ही यांची औलाद आहे. ज्या शिवसेना प्रमुखांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपला 2 घास खाऊ घातले, ते जर का खाऊ घातले नसते तर भाजप देशाच्या राजकारणात कुपोषणाचा पहिला बळी ठरला असता, मेला असता तेव्हा. त्याच्यामुळे भाजप कोणाचा नाहीये, गद्दार कोणाचे नाहीये. इथे राहणारो तुम्ही आणि आम्ही. आपली बांधिलकी या मातीशी आहे, त्या मातीला जागा तुम्ही. हे असे गद्दार येतील आणि जातील, पण तुमच्यासाठी लढणारे कोणी येणार नाही. आज आम्ही दोघं उभे आहोत. आज जर का चुकलात तर उद्या म्हणतील लोक, अरे कशासाठी यांच्यासाठी लढायचं, का लढू आम्ही. पण आम्ही हिंमत हारणारे नाही आहोत. ही आज एवढी तोबा गर्दी इकडे दिसते, ही पैसे न देता किंवा पैसे न घेता आलेली लोक आहेत. आणि मशालीला मत, इंजिनाला मत आणि तुतारीला मत, म्हणजे आम्हाला मत नाही, तुमच्या चांगल्या आयुष्याला तुम्ही मतदान करताय. तुम्ही ठरवायचं आहे की तुमचं आयुष्य कसं पाहिजे, तुमच्या कुटुंबियांचं आयुष्य कसं पाहिजे. हवा स्वच्छ पाहिजे, शिक्षण स्वच्छ पाहिजे, पाणी स्वच्छ पाहिजे, का तिकडे भाजप शासित राज्यात दूषित पाण्याने जी लोक मेली, आजारी पडली, तसं पाणी तुम्हाला पाहिजे का. आणि हा